इतनी बड़ी पंगत देखो गाइज. और वाळ्यासाठी बघा किती मोठे लोक आहेत रे बा. पूर्ण कॅरेट आणि बकेटा घेऊनच फिरत होते पंक्तीमध्ये. तर सांगतो शेवटपर्यंत ब्लॉग पहा आपला. इनका चालू था यहाँ पे फोटोशूट. देखो चष्मा पहन के. अरे वा रे वा, काय मित्रा, एकदम गजब फोटोशूट चालू होता. मग आम्हाला जायचं होतं पहाडाच्या वर, म्हणजे जेवण करण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी. मग काय आम्ही केली आमची नदी क्रॉस. आणि आमचा रस्ता रॉंग घेतला थोडा मित्रांनी, कारण की ज्या रस्त्यानं आलो आम्ही त्या रस्त्यानं भाऊ म्हणत दुसऱ्या इकडून जाऊ आपण. मग यानं इतका चढ क्रॉस करायला आला, मला खतरनाक पूर्ण गोटेच होते. जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना अब जो भी. आणि हे गोटे एकावर एक ठेवलेला आहे. इथं काहीतरी मन्नत मागितली आपण तर ते पूर्ण होते म्हणून हे ठेवलेले होते. मग आलो आम्ही पहाडाच्या वर आणि आमचे बालभाऊ पूर्ण थकलेले होते. मग बसलो थोडा वेळ, 2च मिनिट बसलो आणि निघलो मग आम्ही इकडे. तर लाईनी लागलेल्या त्या पूर्ण बायाच्या. आणि मित्र इथं एकदम सिस्टमॅटिक काम आहे आणि पूर्ण लाईन वगैरे आखलेल्या होत्या, त्याच्यावर पूर्ण लोक बसलेले होते. बायाच्या पंक्त्या वेगळ्या आणि माणसाच्या पण वेगळ्या होत्या महाप्रसाद घेण्यासाठी. आणि लोक पण किती होते. मग आपल्याला पण घ्यायचा होता महाप्रसाद. मग काय बालूभाऊ, मी आणि रामभाऊ आम्ही तिघं पण बसलो होतो एका लाईनमध्ये. आणि इथं लाईन आखलेल्या होत्या चुना टाकून आणि सर्व एकाच लाईनमध्ये एकदम क्लिअर बसलेले होते, सरळच लाईन होत्या. आणि बसलो मग आम्ही वाट पाहत कधी येते पात्रवाडी, कधी येते. मग आम्हाला पण करत होता टाईमपास. इथं काही नेटवर्क नव्हतं मोबाईलमध्ये, पण तरी काढले आम्ही मोबाईल आणि बसलो टाईमपास करत. उन्हात मस्त धुपडे घेतले तिघांना पण डोक्यावर आणि बसलो मस्त. मग आली होती फायनली पात्रवाडी. मग आम्हाला म्हटलं तर बाकीचे ॲटम कधी येतात. 5 मिनिट लागले पत्रवाडीला, कारण इतकी मोठी पंगत हँडल करणं पण काही सोपी नव्हतं भाऊ. कारण पहिले ते बायाला वाळत, नंतर मग माणसाच्या इकडे. मग आली होती पत्रवाडी, भाजी वगैरे आली होती. मग काय सगळेजण वाट पाहत होते कधी होते जेवण चालू. आणि सगळे एकमेकाला पाहत होते, कारण पंगत खूप मोठ्या होत्या आणि वाळायला इथं लागत होता टाईम. आणि पब्लिक बघा किती मोठी होती इथं बसलेली. आणि पब्लिक नंतर असं जेवण झालं जोरात चालू की डायरेक्ट उठूनच गेली. काही काही जण प्रसाद घेऊन गेले घरी आणि काही काही जण इथंच जेवले. पण इथं जेवणाऱ्याचं प्रमाण खूप कमी होतं. आणि नंतर आली होती पुरी. तर इथं पुरी वाळण्याची पद्धत पण थोडी वेगळीच आहे. नंतर आणली त्यांनी पुरी वगैरे दिली एकखट्ट्याच, म्हणजे परत वाळ करायचं काम नाही. आणि दिली मग पुरी वगैरे. मग आम्हाला पण करायचं होतं जेवण चालू. केलं मग आम्ही जेवण चालू. इथं पाहिलं समोरचे लोक गायब. डायरेक्ट जे व्हिडिओ दाखवले ते सगळे गेले उठून आपापल्या घरी. आम्हीच बसलो होतो 3 जण जेवण करून आणि बाकीचे पण लोक होते. आणि मित्र, या ब्लॉगसाठी एवढंच.